महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पोलादपूर शहराचा सर्व्हिस रोड वाहतूक कोंडीच्या विळख्यात, नागरिक त्रस्त, प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरील पोलादपूर शहराचा सर्व्हिस रोड प्रचंड वाहतूक कोंडीत अडकला आहे। सरकारी दवाखाना, उच्च माध्यमिक शाळा व काळ भैरवनाथ मंदिराकडे जाणाऱ्या या मार्गावर नागरिकांची सतत वर्दळ असते। अरुंद रस्त्यावर खाजगी ट्रॅव्हल्सच्या लांबच्या लांबच रांगा लागल्याने नागरिक व चारचाकी वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। बस स्थानकांसमोर व पुलावर बेकायदा पार्किंगमुळे कोंडीत आणखीन भर पडत आहे। महाबळेश्वरला जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनामुळे ही वाहतूक खोळंबते। खाजगी ट्रॅव्हल्सनी व्यवसायासाठी खाजगी जागेचा वापर करावा, जेणेकरून सार्वजनिक रस्त्यावर अडथळा होणार नाही। अरुंद रस्ता व अनधिकृत पार्किंगमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। ग्रामस्थांनी वाहतूक पोलीस व प्रशासनाकडे योग्य उपाययोजना व अनधिकृत पार्किंगवर कारवाईची मागणी केली आहे। वाहतूक कोंडी कधी सुटणार, याला कोणी खतपाणी देत आहे का, असा सवाल नागरिक करत आहेत। वाहतूक पोलिसांवर कितपत कारवाई करतात व शहराला मोकळा श्वास कधी मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी सिद्धेश पवार सह तृप्ती भोईर, पोलादपूर।